टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडी। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले। वेळेत कामं करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा। धरणाच्या खालून बोगदे काढले, मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट, फडणवीसांचे खडे बोल। बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरेंची भूमिका। राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडली, संजय राऊतांची माहिती। आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा। निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागत। निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजेत, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं भाष्य। पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तर अशा निवडणुका घेणं बंद करा किंवा ओपन वोटिंग ठेवा। घोडे बाजारासारखे उद्योग बंद झाले पाहिजेत। मी संसदेत बिल मांडेन, वेळ पडली तर निवडणूक आयोग कोर्टात सुद्धा जायला तयार। विधान परिषद निवडणुकीतील कारभारावर सुप्रिया सुळे संतापल्या। इलेक्शन बंद तरी करा नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे। मला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल। मी इलेक्शन कमिशन मध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार आहे। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर अशा प्रकारचे बिल मांडण्याची गरज पडणार नाही। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजार झाल्याचं सर्वांना माहिती आहे। भाजपनं तोंड उघडायला लावू नये, खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा। तर आमच्याकडे हजारो गोष्टी आहेत, त्या उघड कराव्या लागतील, बावनकुळेंचंही जशास तसं उत्तर। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडनं घोडेबाजार कशासाठी? अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। तर राऊत पैसे मोजायला आले होते का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। खरं म्हणजे हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? देखील बिनविरोध आलेले आहेत। त्यामुळे ठाण्यामध्ये बिनविरोधाचं फाटक आहे ना ते, विजयाचं फाटक। विधान परिषदेच्या राजकारणावर बोलताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली। निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। तर काँग्रेसकडून 2 बंडखोरांची हकालपट्टी। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे। विजय वडेट्टीवारांकडून वेश्येचा अपमान, मंत्री शिरसाठांचा निशाणा। तर काँग्रेसनं टीका टिप्पणी बंद करावी, चंद्रशेखर बावनकुळेंचाही काँग्रेसला सल्ला। खरं तर हा वेश्येचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं। कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते। त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसनी करावा, टीका टिप्पणी बंद करावी। संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीका टिप्पणी बंद करावी। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, तरुणांचा मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनानं दिला आहे। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं निवेदन जारी। तर हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत। सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल असाही सरकारला इशारा। सरकारला कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल, पण आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतंय। धर्मेंद्र प्रधानांऐवजी अमित शहांनी राजीनामा द्यावा। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही। खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ती गृहमंत्री आहेत देशात। राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात दादांच्या राष्ट्रवादीचा अद्याप निर्णय नाही। अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक। राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढणार की जागा भाजपकडे जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष।
छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. भुजबळांच्या मंत्रिपद आणि आमदारकीच्या जागेवर समीर भुजबळांना संधी. राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आता महत्त्वाचा निर्णय काही दिवसात समोर येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. दरम्यान भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करून आज रात्री उशिरापर्यंत निर्णय कळवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात. मग भुजबळांसंदर्भात असा निर्णय का नाही या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. नाशिक आणि जळगावातील बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच कायम. तर लवकरच मार्ग निघेल, सकारात्मक चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. बाळ माने यांचं स्टेटस दुसऱ्या दिवशीही चर्चेत. तर काळ खूप मोठा शिक्षक, बाळ मानेंचं स्टेटस पुन्हा चर्चेत. बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा सुरू. माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी. एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र. तर नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांसंदर्भात सविस्तर माहिती मागवली. नगरपंचायत आवश्यक माहिती सादर करणार. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. तर मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. त्यात मंजुऱ्या मिळायच्या आणि पुढं काहीच होणार नाही असं मात्र होऊ देऊ नका. अशाच पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण करा. हा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला मात्र सापत्नक वागणूक. लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाडेंची टीका. या सोयी आणि सवलती मराठा समाजाला दिल्या जातात, परंतु ओबीसी समाजाला दिल्या जात नाही. त्या सर्व सोयी आणि सवलती याच्या पुढे ओबीसी समाजाला सुद्धा सरकार देईल. वेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता. आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय. माझ्याकडे 110 मतदान असताना 13 जागा असलेल्यांना जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीतनं माघार घ्यावी लागल्यानं काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचीही नाराजी. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये चाळीसगावच्या शिवसेना शिंदे गटाचा मेळावा. भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा साताऱ्यामध्ये उत्साह. तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पवई नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावं, खासदार उदयनराजे भोसले यावेळी कडाडले. नीलम गोऱ्हेंनी भोर या ठिकाणी माजी आमदार संग्राम थोपटेंची सांत्वनपर भेट घेतली आहे. नीलम गोऱ्हेंकडून ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाबद्दल संवेदना व्यक्त. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का. भाजपच्या महिला शहर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा. तर पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिल्याचीही माहिती. शासकीय जमीन हस्तांतर आणि पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार. महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. तर प्रक्रिया जलद होऊन सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आणि वेळही यामुळे वाचणार. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबई महापालिकेच्या नालेसफाई संदर्भातल्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक. तर नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतनं पाहणी. तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. ठाण्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली. परराज्यातून आलेल्या बोगस डॉक्टरांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ. घोडबंदर, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या भागामध्ये डॉक्टरांचे दवाखाने. तर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप. माळशिरस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं नुकसानीची पाहणी करत माजी आमदार राम सातपुतेंनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनामाचे आदेश देऊन मदतीचं आश्वासन दिलंय. आमदार रोहित पवार 12 जूनपासून पंढरपुरात उपोषणाला बसणार. तर शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातल्या काही त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात ते उपोषण करणार. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी. मैदानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिकही या ठिकाणी सादर. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती. तर नागपुरातील महाल परिसर शिवगर्जनेनं दुमदुमला. आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट.
कांदा उत्पादकांसाठी आता मोठा दिलासा. नाफेड आणि एनसीसीएफ कडून बाजार समित्यांमधनं कांदा खरेदीचा निर्णय. तर नाफेड आणि एनसीसीएफ कडून निश्चित कांद्याला प्रति क्विंटल 1,580 रुपयांचा दर. सोमवारपासून विविध खरेदी प्रक्रिया सुरू होणार. राज्यातील 6 साखर कारखान्यांवर आता साखर आयुक्तांची जप्तीची कारवाई. एफआरपी थकीत प्रकरणात कारखान्यांवर कारवाई. तर 6 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 102 कोटी 33 लाख रुपये थकवल्याची माहिती.